नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अपडेट 2.4 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, एक अतिशय धक्कादायक बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. ही बातमी वारकरी संप्रदायातील आणि अवघ्या महाराष्ट्राला परिचित असणारे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्याबद्दलची असणार आहे. मित्रांनो, इंदोरीकर महाराजांचं कीर्तन म्हटलं की लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचं कीर्तन ऐकायला गर्दी आपल्याला बघायला मिळते. त्यांचे कॉमेडी डायलॉगसुद्धा सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात तुम्हीसुद्धा बघितलेले असतील. परंतु अलीकडच्या काळात निवृत्ती महाराज यांनी कीर्तनातून संन्यास घेत आहे असं जाहीर केलं होतं. कारण त्यांच्यावर झालेल्या एका वादाचे पडसाद आणि त्यांच्या एका विशिष्ट वक्तव्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत असू शकते, ज्यात त्यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळं इंदोरीकर महाराजांनी हा निर्णय घेतला. एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून बोलताना निवृत्ती महाराजांनी सांगितलं आहे की त्यांना हा पाऊल का उचलावा लागला. तर बघूयात ही व्हिडिओ क्लिप. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, बघूयात आपण तो व्हिडिओ. देशमुख यांची सुकन्या जी सौकन्याने आणि चिरपुराचे सुपुत्राने साहित्य यांच्या सुवर्णमुद्रिकाच्या क्षणाला आपण सर्व आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला. आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला. पण तिच्या बापानं मला तुम्ही मला लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे. पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला. काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल. आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात. मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील. मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता काटाळलो मारा. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे. तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकडने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं सांगावं. हा मी 2-3 दिवसापासून विचार करतोय. मी 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी. पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता.